विद्यार्थी मित्र, नमस्कार. आज दिनांक आहे 28 जानेवारी 2025. तृतीय वर्ष वाणिज्य प्रकरण 1 मधील वसुली बँकेची हक्क आणि कर्तव्ये. वसुली बँकांना असणारे हक्क यामध्ये प्रामुख्याने नवीन खाते उघडताना चौकशीचे अधिकार, दलाली घेण्याचा अधिकार, धनादेशाचे रेखांकन करण्याचा आग्रह धरण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे हस्तक म्हणून वसुली करण्याचा अधिकार. तर असे हे 4 अधिकार आहेत. या 4 अधिकारांना अनुसरून बँक त्या ठिकाणी आपलं काय करीत असते, कर्तव्य बजावित असते. तर मित्रांनो, काल आपण वसुली बँकेचे हक्क बघितले आणि आज आपण पाहणार आहोत वसुली बँकेची काय आलं का हा नाव? काय कर्तव्य काय आहेत? कुणाला अनुसरून? संबंधित ग्राहकाला अनुसरून त्या ठिकाणी त्या संबंधित बँकेची काय असणार आहे तर कर्तव्ये असणार आहेत. पहा, इथं वसुली बँक म्हणून ग्राहकाच्या वतीने कार्य करण्याची नेमकी काय असते, जबाबदारी असते. ही वसुली करत असताना काही चूक झाल्यास वसुलीदार बँक त्याला जबाबदार असते. वसुली बँकेची प्रती काय कर्तव्य ते आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येते. त्यामध्ये पहिलं जे कर्तव्य ते आहे काय आहे, योग्य कालमर्यादेत धनादेश प्रदानासाठी सादर करणे. कोणाचं कर्तव्य आहे? अरे वसुली एक बँकेचं मेसेज. कर्तव्य आहे. पहा, आता संबंधित व्यक्तीने म्हणजेच बँकेच्या ग्राहकाने बँकेकडे पाठवलेला धनादेश वसुलीसाठी पाठवताना बँकेने पूर्ण खबरदारीने आणि योग्य कालमर्यादेत आदेश बँकेकडे पाठवले पाहिजे. म्हणजेच काय की प्रदायी बँक आणि वसुली बँक एकाच ठिकाणी असली तर दुसऱ्या दिवशी धनादेश आदेशित बँकेकडे पाठवण्याची पद्धत आहे. बाहेरगावचा धनादेश दुसऱ्या दिवशी पोस्टात पडला पाहिजे. अलीकडे निरसरण प्रक्रियेत मार्फतही धनादेश पाठवतात तसा दुसऱ्या दिवशी पाठवला गेला पाहिजे. आता मित्रांनो, योग्य कालमर्यादा, बरोबर आहे. योग्य कालमर्यादेचा जर आपण विचार करता, जेव्हा संबंधित बँकेचा ग्राहक हा बँकेमध्ये धनादेशाचे पैसे मिळण्यासाठी सादर करतो, तेव्हा संबंधित बँकेने तो आदेशित बँकेकडे योग्य कालावधीत पाठवणे आवश्यक आहे. जर आज धनादेश संबंधित ग्राहकाने बँकेत दिला तर उद्या संबंधित धनादेशाची वसुलीसाठी त्या बँकेने वसुली बँकेकडे तिथं त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. जर काय कधी त्याच गावामध्ये जर किंवा बाहेरगाव सर्व धनादेशाचा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी तोच धनादेश त्या ठिकाणी काय मध्ये बाहेरगावच्या धनादेश दुसऱ्या दिवशी पोस्टानं पाठवला गेला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी पोस्टात पडला पाहिजे. आता अलीकडे काय झाले मित्रांनो, ऑनलाईन क्लिअरिंग काय झालेली फॅसिलिटी त्या ठिकाणी म्हणजे कोर बँकिंग मी सिस्टम आहे, सांगते की त्यामुळे त्या गेले मी ठिकाणी कशाला धनादेशाचे निरसरण लवकर होत असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे योग्य कालमर्यादेत त्या ठिकाणी धनादेश प्रदानासाठी त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे. पहा, आता या संदर्भात काही कलमे आहेत. कलम 72 आहे, कलम 84 आहे, कलम 73 आहे. आता कलम 72 आणि कलम 84 मध्ये वाजवी कालमर्यादेत धनादेश सादर न केल्यास होणारे परिणाम दिले आहे. कोणतं कलम? कलम एक मिनिट. कलम 72. कलम 72 सर. कलम 72, ठीक आहे. हॅलो. कलम 72. आता हे कलम इथं मी का देतोय, कारण तुम्ही जेव्हा असा प्रश्न परीक्षेला विचारला गेल्यानंतर मित्रांनो, हा या ठिकाणी ते कलम लिहायचं आणि तो शब्द काय करायचा, अधोरेखित करायचा. आलं का लक्षात? म्हणजे तिथं पेपर चेक करत असताना संबंधित काय शिक्षकाला ते एक्झामिनरला ते तिथं दिसून येतं. कलम 72 आणि कलम 84 मध्ये वाजवी कालमर्यादेत धनादेश सादर न केला गेल्यास होणारे परिणाम दिले जातात. म्हणजे याच्या अगोदर आपण काय म्हणलो, ग्राहकाने धनादेश बँकेकडे सादर केला. बँकेचं कर्तव्य काय आहे, वाजवी वेळेत तो काय करणे, जी काय आदेश ती बँकेत त्याच्याकडे पाठवायचा. मग तो धनादेश त्याच परिसरातला असेल किंवा बाहेरच्या गावातला असेल तर त्या ठिकाणी तिथं सादर केला पाहिजे. काय कालमर्यादा दिली पाहिजे पहा. आता केला
सादर केला गेला नाही तर काय परिणाम पहा. अनावश्यक विलंबाने धनादेश सादर केल्यामुळे आदेशिती बँकेचे नुकसान झाल्यास तो धनादेश काढण्यावर म्हणजेच काय आदेशकावर त्या नुकसानीची जबाबदारी जानेवारी राहत फेब्रुवारी नाही. काय अनावश्यक विलंबाने धनादेश सादर केल्यामुळे आदेशिती बँकेचे नुकसान झाल्यास तो धनादेश काढण्यावर म्हणजेच काय आदेशकावर त्या नुकसानीची जबाबदारी राहत नाही. आदेशक कोण आणि आदेशिती कोण सांगा मला. जामदार हा ठीक आहे समजून घ्या तुम्ही समजले तुम्हाला मला ऐकू येत आहे पुढे. आता कलम 81(1) नुसार कोणतं कलम 81(1) नुसार 81 इन एक ब्रॅकेट नुसार 1 नुसार बरोबर आहे ना. इन ब्रॅकेट मुद्दा मी कलम लिहितो थोडासा उशीर लागतो आपल्याला काय अडचण नाही पण ती कलम महत्वाची आहेत. ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणाचं तरी कलम 84 नुसार काय तरतूद देण्यात आली वाजवी कालमर्यादेत प्रदानासाठी झाले काय प्रदानासाठी धनादेश सादर केला न गेल्यामुळे ज्याच्या त्याच्या खात्यातून तो खर्च टाकणे हा त्या आदेशित बँकेचा हक्क आहे. लिहितो काय वाजवी कालमर्यादेत प्रदानासाठी धनादेश सादर केला जातो न गेल्याने गेल्यामुळे पटापटा होते गेल्यामुळे ज्याच्या त्याच्या खात्यातून जेव्हाच्या त्यांच्या ऋण आहे सर खात्यात ज्याच्या त्याच्या खात्यातून तो खर्ची कलमाचं विधान आहे कलम सांगत आपल्याला त्याचा काय करायचं फक्त अन्वयार्थ इथं पडताळायचं आहे बरोबर आहे. अन्वयार्थ तिथं समजून घ्यायचा पण कलम लिहिताना त्या कलमामध्ये काय स्टेटमेंट आहे तुम्हाला पाठ तिथं करावंच लागेल. आलं लक्षात. हा त्या आदेशिती बँकेचा हक्क असतो. असतो. ठीक आहे समजले. पहा कलम 81 वाजवी काय वाजवी कालमर्यादेत काय प्रदानासाठी धनादेश सादर न केल्यास काय न गेल्यामुळे ज्याच्या त्याच्या खात्यातून तो खर्च टाकणे हा त्या आदेशिती काय आदेशिती बँकेचा हक्क असतो. कुठल्या आदेशिती आदेशित काय बघा धनादेश म्हणजे काय हो धनादेशामध्ये आदेश असतो का असतो आदेशच असतो. धनादेशाचा करता काय करतो आदेशिती बँकेला काय करतो ज्या ज्या व्यक्तीनं ज्या बँकेला काय दिलेला आहे आदेश दिलेला आहे की बाबा या धनादेशाची द्या ती आदेशिती बँक. आलं का लक्षात. मग त्या आदेशिती बँकेचा हक्क असतो काय असतो की ज्याच्या त्याच्या खात्यातून तो खर्च टाकायचा काय कधी प्रदानासाठी धनादेश सादर केला न गेल्यामुळे. आलं का लक्षात. कारण ग्राहक वाट बघणार आहे का बघू शकत नाही. आता बघा परंतु तो सादर करण्यास विलंब झाल्यामुळे नुकसान उद्भवल्यास त्या नुकसानीची जबाबदारी आदेशकावर येत नाही. कोणावर आदेशकावर येत नाही. आता आदेशक कोण आहे आता ठीक आहे हे वाक्य काय आहे ठीक आहे कलम असं सांगतो वाजवी वेळेमध्ये हा धनादेशाचे काय झालेलं आहे त्या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्याच्या खात्यातून ते खर्च टाकले जातात. समजलं का ठीक आहे. पण जर हा वेळेतच गेला नाही तर काय होणार परंतु तो सादर करण्यास विलंब झाला बरोबर आहे ना. तो सादर करण्यास काय विलंब झालेले नुकसान उद्भवल्यास त्या नुकसानाची जबाबदारी कोणावर येते आदेशकावर येत नाही. आणि वेळेवर धनादेश सादर केल्यामुळे जेवढी रक्कम
संबंधित ग्राहकाच्या खात्यातून काढू घेता आली असली तरी तेवढ्या रकमेपुरती सूट बँकेला झालेल्या नुकसानीतून त्या आदेशकाला मिळवून देणे. समजलं का? म्हणजे संबंधित ग्राहकाने बँकेत काय बँकेचे पैसे मिळण्यासाठी तो धनादेश वेळेत सादर केलेला आहे, परंतु त्या बँकेने तुमच्या वतीने जे काय मूल्यार्थ धारकाने मूल्य काय मूल्यार्थ धारकाने मूल्य काय हस्तक म्हणून जी काय बँक काय करीत असते प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असते, तर त्या अनुषंगाने त्या संबंधित काय बँकेने त्या धनादेशाचे पैसे वसूल करण्यासाठी त्या संबंधित कालावधीत हा जर गावातला धनादेश असेल किंवा गावाबाहेरचा असेल परगावचा असेल तर त्या दुसऱ्या दिवशी तो धनादेश पोस्टामध्ये टाकला पाहिजे. हे वेळेत न झाल्यास मग काय होऊ शकतं? अशा नुकसानीची जबाबदारी आदेशकावर येत नाही. आता आदेशक कोण तुम्ही बोला पटपट वर्गामध्ये तुम्ही हा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे, मी तुम्हाला धनादेश दिलेला आहे, मी झालो आदेशक. आलं लक्षात? माझं नुकसान नाही, मी तुम्हाला धनादेश दिलेला आहे, तुम्ही बँकेमध्ये वेळेवर द्यायला पाहिजे ना. तुमच्या बँकेने तो दुसरं काय त्याचे पैसे प्रदानासाठी दुसऱ्या बँकेकडे वेळेत पाठवायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही. त्यामुळं आदेशकाचं म्हणजे माझं नुकसान होणार नाही. आणि वेळेवर धनादेशावर सादर केल्यामुळे जेवढी रक्कम संबंधित ग्राहकाच्या खात्यातून काढून घेता आली तरी तेवढ्या रकमेपुरती सूट बँकेला झालेल्या नुकसानीतून त्या आदेशकाला मिळू शकते. कोणाला प्रोटेक्शन मिळते? अप्रत्यक्ष मला. बरोबर आहे ना? आलं का लक्षात? तर वाजवी योग्य कालमर्यादा निश्चित करताना पुढील 3 घटक मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घेतले जातात. नंबर 1 काय सल्लेखाचे किंवा वित्तीय साधनाचे स्वरूप. काय सल्लेखाचे किंवा काय वित्तीय साधन. मग त्या ठिकाणी कुठलं असू शकतं? दुसरं काय वित्तीय साधन काय असू शकतं? वित्तीय साधनाचे स्वरूप. ठीक आहे ना? वित्तीय साधनाचे स्वरूप. हा एक. दुसरा काय बँकेच्या व्यवहारातील संकेत. काय बँकेच्या व्यवहारातील संकेत. पुढचं काय त्या विशिष्ट प्रकरणाबाबतची काय वस्तुस्थिती लक्षात घ्या. आता ह्या 3 गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. सल्लेखाचे वित्तीय साधनाचे स्वरूप म्हणजे धनादेश रेखांकित विशिष्ट रेखांकित वगैरे वगैरे. बँकेच्या व्यवहारातील संकेत म्हणजे काय व्यवहारातील संकेत म्हणजे जर व्यवहारामध्ये डिले होत असेल ऑनलाईन. आता आपण बघतोय की बाबा व्यवहार हे कसे होतात ऑनलाईन पद्धतीने होतात. त्या ठिकाणी इंटरनेट काय वापरलं जातं. कधी कधी आपण आपल्याला सबूरच्या बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं असं दिसून येतं की सर्व्हर डाऊन असा काय तिथं लिहिलेला बोर्ड लावलेला आहे. बरोबर आहे ना? त्या विशिष्ट प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती. आता काही गोष्टी मी तुम्हाला असे सांगितल्यात की बाबांनो तुम्ही तिथं वाचत असताना वहीमध्ये नोट डाऊन करा. आता हा सुद्धा नोट डाऊन करा. आपल्याला ही वस्तुस्थिती पुढे बघायची म्हणजे संबंधित ग्राहकाच्या खाते संबंधीची जी काय वस्तुस्थिती आहे मग ते खातं गोठवलं गेलेलं आहे का वगैरे वगैरे. किंवा त्याच्या संदर्भात काय फौजदारी काय दिवाणी तिथं काय खटला वगैरे चालू आहे का त्याची आपण पुढे माहिती बघणार आहोत. आता पुढं आहे कलम 84. कोणता आहे? कलम 84. कलम 84 काय सांगताय पहा. कलम 84 अन्वय 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 धनादेशाच्या आदेशकाची स्वतःच्या खात्यातून पैसे काढून देण्याच्या जबाबदारीतून मुक्तता झाल्यास त्या धनादेशाचा धारका तेवढ्या पुरता बँकेचा धनको ठरेल आणि बँकेतून तेवढ्या रकमेची वसुली करण्याचा
त्याला हक्क राहील. लक्ष द्या, काय पहा, वाक्य खूप महत्वाचं आहे. धनादेशाच्या धनादेशाच्या आदेशकाचे स्वतःच्या काय स्वतःच्या खात्यातून तुमची लगेच विचारचक्र फिरली पाहिजेत बरं का. पैसे जसं जसं मी टाईप करतोय तसं तसं तुम्ही लगेच पुढं सांगितलं. पैसे काढून काढून पैसे काढून काय देण्याच्या देण्याच्या जबाबदारीतून मुक्तता झाल्यास मुक्तता झाल्यास त्या धनादेशाचा धारक काय. आता हे कधी लागू पडतं, त्या धनादेशाचा धारक पुढं काय, हा तेवढ्या पुरता बँकेचा धनकोत करेल. हा काय, हा तेवढ्या पुरता म्हणजे तेवढ्या तेवढ्या व्यवहारापुरता, तेवढ्या तेवढ्या पुरता म्हणलं इथं, पुरता बरोबर आहे ना. पुरता म्हणजे त्या व्यवहारापुरता, तेवढ्या पुरता काय बँकेचा बँकेचा काय ठरेल, काय ठरेल, दनको दनको ठरेल. आता हे ठरेल. हम्म आता बँकेचा काय तर ठरेल, दनको ठरेल, आणि बँकेकडून तेवढ्या रकमेची वसुली करण्याचा त्याला हक्क राहील. बरोबर आहे. आणि बँकेकडून काय तेवढ्या तेवढ्या रकमेची रकमेची काय रकमेची वसुली करण्याचा करण्याचा त्याला काय राहील, त्याला हक्क राहील. हक्क राहील. ठीक आहे ना. पास स्टेटमेंट एकदा मी परत सांगतो की इथं कलम 84 अन्वय, बरोबर आहे ना. कलम कोणतं कलम आहे, हा ओके, असा आवाज आला पाहिजे. कलम 84 अन्वय कलम 84 अन्वये धनादेशाच्या आदेशकाचे काय स्वतःच्या खात्यातून पैसे काढून काय देण्याच्या जबाबदारीतील मुक्तता झाल्यास पहा, हे सांगतोय काय कलम, आ धनादेशाने काय दिलेलं आहे, हा धनादेश कर्त्यानं आदेशिती बँकेला काय दिलेला आदेश दिलेला आहे की माझ्या खात्यातून याला पैसे देण्यात यावे. ठीक आहे, हे वाक्य इथं कळालं तुम्हाला, कळालं का, कळालं. हा आदेशकाची स्वतःच्या खात्यातून पैसे काढून देण्याच्या जबाबदारीतून मुक्तता झाल्यास, बरोबर आहे ना. हा म्हणजे ते असं लिहून दिलं की ते पैसे ते धनादेश लिहून दिला, बरोबर, त्याची जबाबदारी मिटली. कधी मिटली, कधी मिटली, मी आदेशक आहे, मी तुम्हाला धनादेश लिहून दिला, बरोबर आहे ना. हा काढून देण्याच्या जबाबदारी माझी मुक्ती झाली. तुम्हाला मी काय दिला, धनादेश दिला, बरोबर आहे ना. तुम्ही तो घेतला म्हणजे माझी जबाबदारी मिटली का, मिटली, बरोबर आहे. आता पुढे त्या धनादेश धारकात तेवढ्या पुरता बँकेचा दणको ठरतो. आता धनादेश कोणा दिलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. मग तेवढ्या त्या धनादेशाचे पैसे मिळेपर्यंत तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी दणको ठरणार, कारण तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत आणि बँकेकडून तेवढ्या रकमेची वसुली करण्याचा त्याला हक्क आहे. म्हणजेच काय, धनादेशावर जेवढी रक्कम दिलेली आहे तेवढी तुम्ही बँकेकडून घ्यायचा अधिकार तुम्हाला, हक्क आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तीन गोष्टी आल्या. धनादेश मी देणारा, मी धनादेश तुम्हाला दिला, माझी मुक्तता त्यातून झाली, बरोबर आहे ना.
हा, तुम्ही धनादेश घेतला, तुम्ही तेवढ्या पुरता त्या बँकेचा धनकोच झाला, आणि तिसरं काय आली, बँक आली, बँकेकडून तुम्हाला काय तेवढी रक्कम करण्याचं काय आहे, हक्क आहे. बरोबर आहे ना. कलम 84 अतिशय सोपं आहे. मग पहा, आता कलम 72, कलम समजते का, समजलं का? कलम 72, कलम 72 काय सांगतं पहा. कलम 72, आता आदेशकावर काय करायचं आहे, भार निर्माण करायचं काय, आदेशकावर काय, भार निर्माण निर्माण करण्यासाठी, आदेशकावर भार निर्माण करण्यासाठी धनादेश बँकेकडे सादर करणे काय आहे, काय करणे, धनादेश, धनादेश बँकेकडे, हा, बँकेकडे काय सादर करणे आवश्यक आहे, आवश्यक आहे. ठीक आहे, ठीक आहे, पुढे आहे, चला, आवश्यक आहे. आणि आदेशक व ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे, पहा, आणि आदेशक आणि ज्या ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे, काढलेला आहे, ती बँक यांच्यामधील संबंध कायम आहेत, काय, ती बँक यांच्यामधील संबंध कायम आहेत, काय माहित, तोवरच धनादेश सादर होणे आवश्यक, काय, तो वरच धनादेश सादर सादर होणे आवश्यक आहे. शब्दरचना पहा, शब्दरचना काय भारी, बरोबर आहे ना. शब्दरचना काय, आदेशकावर भार निर्माण करायचंय, काय, बरोबर आहे, आदेशकावर काय करायचंय, भार निर्माण करायचंय. मग भार निर्माण करायचा असेल तर काय करावं लागेल, दुसरा बघा, दुसऱ्या बाजूला, हा, ऐका, आदेशकावर भार निर्माण कधी होऊ शकतो, भार निर्माण करणे म्हणजे काय, आदेशकानं काहीतरी देणे, काय देणे, पैसे देणे, कशाच्या माध्यमातून देणे, धनादेशाच्या माध्यमातून देणे. मग त्याच्यावर बँकेला त्याच्यावर भार निर्माण करण्यासाठी संबंधित धनादेश हा बँकेकडे सादर केला गेला पाहिजे. परत तेच उदाहरण पहा, हा, तेच उदाहरण देतो, मी तुम्हाला धनादेश द्यायचा आहे, बँकेला माझ्यावर काय करायचं आहे, भार निर्माण करायचा आहे, कशाच्या अनुषंगाने, धनादेशाच्या अनुषंगाने, बरोबर आहे ना. हा, म्हणजे भार निर्माण करणेच म्हणजे काय, की त्यासाठी तो धनादेश बँकेमध्ये सादर केला गेला पाहिजे. हा, पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय, आदेशकावर भार निर्माण करण्यासाठी धनादेश बँकेकडे सादर करणे आवश्यक आहे. दोन दोन काय आले, दोन पक्ष ह्याच्यामध्ये आले, कोण आले, दोन पक्ष आले, कुठले पक्ष, ज्यांनी धनादेश लिहून दिला आहे, आणि त्या धनादेशाचे पैसे कोण देणार आहे, ती बँक, बरोबर आहे ना. आता सादर करणारा कोण आहे, ज्याला पैसे मिळावयाचे आहेत, जर त्यांनी तो धनादेश बँकेत सादर केला तरच त्या संबंधित आदेशकावर भार काय निर्माण होईल. जोपर्यंत त्याच्या हातात धनादेश आहे, जोपर्यंत तो धनादेश बँकेमध्ये नेऊन सादर करत नाही, तोपर्यंत हा भार निर्माण होणार नाही. समजलं का, समजलं का, सांगा मला. भार निर्माण कोण करणार सांगा मला, तीन प्रश्न विचार, भार निर्माण कोण करणार.
बँक काय करणार? भार निर्माण करणार. कशाच्या माध्यमातून? धनादेशाच्या माध्यमातून. बरोबर आहे ना? म्हणजे समजतंय तुम्हाला? हा? ना, आणि जोपर्यंत धनादेश बँकेमध्ये सादर होत नाही तोपर्यंत आदेशिकावर भार निर्माण होईल का हो? नाहीच ना. बरोबर आहे ना? हा? आपण बाजारात चाललोय, बरोबर आहे ना? आपल्या खिशामध्ये पैसे आहेत आणि आपल्याला आईनं काय दिली? एक पिशवी दिलेली. पिशवी मोकळीच आहे. पण पिशवी भरली कधी जाईल? जेव्हा आपण त्या पैशाच्या सहाय्यानं काय करू? खरेदी करू, तेव्हा ती पिशवी भरली जाईल. बरोबर आहे ना? आता आणि पा आणि आदेशक ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे ती बँक यांच्यामधील संबंध कायम आहे. हा? काय म्हटलेलं आहे इथं? हा? आदेशक व इथं वय आदेशक व इथं व वय व व व व आला का? आला व तिथं. आला का? नाही, अर्धाच व आलाय. ठीक आहे. हा. आदेशक काय? आदेशक व ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे ती बँक यांच्यामधील संबंध कायम आहेत. हम्म? हा. कायम असायलाच पाहिजे. जर नसेल तर काय होईल? पहा, आदेशक व ज्या बँकेवर धनादेश काढलेला आहे ती बँक यांच्यामधील संबंध कायम आहेत तोवरच धनादेश सादर होणे आवश्यक आहे. म्हणजे मधल्या कालावधीमध्ये काय काय खातं बंद झालं तर, आणि दुसरं दुसरं त्या संबंधित खातेदार मृत्यू झाला, बरोबर आहे ना? खातेदाराचं दिवाळा निघालं, हा, खातं गोठवलं गेलं, तर हे सगळं मित्रांनो तुम्हाला पुढे. म्हणून त्यांच्या बँक आणि त्या संबंधित काय जो काय धन आदेशक आहे त्यांच्यामध्ये काय असले पाहिजेत? कायमस्वरूपी संबंध असले पाहिजेत. म्हणजेच काय? या खात्यावर मित्रांनो व्यवहार झाले पाहिजेत. बँकिंग नियमाप्रमाणे किती आठवड्यातून महिन्यातून 4-5 वेळा त्या ठिकाणी व्यवहार झाले पाहिजेत. समजलं का? हा. तोवरच धनादेश सादर होणे आवश्यक आहे. कलम 72. कलम 73 काय सांगतो बघा? कलम 73 कुठलं? हा, कलम 73. आपण 12 खडी शिकतो असं नाही शिकायचं. एक कलम आहे म्हणून तुम्हाला मी व्यवस्थित लिहून सांगतो इथं. पहा, धनादेश हातात आल्यानंतर तो योग्य कालमर्यादेत सादर व्हायला हवा. काय द्यायचं का? चला, धनादेश हातात आल्यानंतर आल्यानंतर तो योग्य योग्य कालावधीत कालावधीत किंवा कालमर्यादेत सादर व्हायला हवा. बरोबर आहे ना? आता विलंब झाल्यास बँक त्यास काय करणार? विलंब झाल्यास त्यास काय होणार? विलंब झाल्यास बँक त्यास जब जबाबदार ठरणार. काय ठरणार? बँक त्यास ठरणार. बँक त्यास जबाबदार ठरणार. आता ग्राहकाचे यामुळे नुकसान झाले, पुढे काय सांगू सांगू काय? ग्राहकाचे, थांबा सांगतो. ग्राहकाचे यामुळे यामुळे नुकसान त्याची त्याची तुम्ही टायटल काय ते बघा. वसुली वसुली बँकेवर असते. पहा, हे जो उत्तर पडेल तो धनादेश. पहा, तो इथं तो आहे तो
धनादेश बरोबर, तो धनादेश विलंबामुळे विलंबामुळे आदेशिती बँकेने, कुठल्या बँकेने, आदेशिती बँकेने स्वीकारला नाही. स्वीकारला नाही. स्वीकारला नाही तर वसूलदार बँकेला आपल्या ग्राहकाला त्या धनादेशी रक्कम देणे आवश्यक ठरते. आता कलम काय सांगते पहा, धनादेश हातात आल्यानंतर तो योग्य कालावधी सादर व्हायला, कुठे सादर व्हायला पाहिजे? धनादेश हातात आल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला धनादेश दिला तर मी कुठे दिला? पैसे मिळण्यासाठी बँकेत सादर केला, बरोबर आहे ना? हा, मग असा धनादेश काय योग्य कालावधीत कुठं पाठवायला पाहिजे, त्याचे पैसे मिळण्यासाठी आदेशिती बँकेकडे काय गेला पाहिजे? तो धनादेश या ठिकाणी आदेशिती बँकेकडे तो धनादेश काय गेला पाहिजे? पाठवला गेला पाहिजे, बरोबर आहे ना? मग जर पाठवला गेला नाही, त्यामध्ये विलंब केला तर संबंधित काय बँकेची काय होते, त्या ठिकाणी नुकसान होते, बरोबर आहे ना? कोणाचं नुकसान होणार? आदेशिती बँकेचं काय होणार त्या ठिकाणी? त्याची जबाबदारी कोणावर होणार? हा, ग्राहकामुळे नुकसान झालं त्याची जबाबदारी कोणावर येणार? कोणावर येणार? इथं दिले ना मी समोर, वसुली बँकेची असते, तो धनादेश विलंबामुळे आधीची बँकेकडे स्वीकारला गेला नाही. कळालं का? म्हणजे कलम 73 काय सांगतं की संबंधित ग्राहकाने बँकेकडे जर धनादेश दिला असेल, बरोबर आहे ना, तर तो धनादेश घेणाऱ्या बँकेने योग्य वेळेत काय आदेशिती बँकेकडे पाठवला. म्हणजे आदेशिती ही कोण घेणार? ती कोण, कुठली बँक राहणार? आदेशिती, बरोबर, कारण तिच्या नावे काढलाय. मग ती आदेशित बँक काय करणार? वसुलीसाठी काय करणार? ज्या बँकेचा धनादेश आहे तिच्याकडे पाठवणार, बरोबर आहे ना? आणि असं झालं नाही, जर विलंब झाला तर कोणाचं नुकसान होणार? संबंधित ग्राहकाचं, बरोबर आहे ना? संबंधित ग्राहकाचं नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी धनादेशाचं काय झालं पाहिजे? बँकेमध्ये बँकेने ग्राहकाने तर बँकेमध्ये दिलेला आहे, परंतु त्याचे पैसे मिळण्यासाठी त्यांनी कुठं पाठवला पाहिजे? पुढे पाठवला पाहिजे ना? आलं लक्षात? हा, मग एक साधं उदाहरण सांगतो आपल्या कॉलेजमधलं, की तुम्ही शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता, कोळपे सरांनी शिष्यवृत्तीचा फॉर्म दिला, बरोबर, तुम्हाला भरून दिला, तुम्ही कॉलेजमध्ये आणला आणि कुठं दिला? परमार सरांच्याकडे दिला. परमार सर काय करणार? त्याचं व्हेरिफिकेशन करणार आणि नंतर तो काय पाठवणार? पुढे पाठवणार, बरोबर आहे ना? आता परमार सर काय झाले? हा, आदिशिती बँक झाली, बरोबर आहे ना? मग आदिशिती बँकेने म्हणजे पुढे कोणाला पाठवायचा? ज्यांच्याकडून त्या ज्या शिष्यवृत्तीचे पैसे यायचे ते कोणाकडे? पुढे, बरोबर आहे ना? जॉईंडीला, बरोबर आहे का नाही? पुढे म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर कुठे जाणार? कुठे जाणार? जे डिपार्टमेंट आहे, डीएची डिपार्टमेंट आहे किंवा एसडीडी वगैरे, इकडे ते पाठवले जाणार, त्यांच्याकडून ती रक्कम तुम्हाला. म्हणजे काय मित्रांनो, योग्य वेळेत धनादेश सादर केल्यानंतर त्याचे जे काय बँक आहे, आदिशिती बँक आहे, आदिशिती बँक म्हणजे धनादेश लिहिणाऱ्या धनादेशकर्त्याने ज्या बँकेवर धनादेश काढलेले ती आदिशिती बँक. या गोष्टी मित्रांनो समजून घ्या, बँकिंगची भाषा आहे. हा, तर मित्रांनो असे हे काय आहेत, हा, काय आहे, कलम आहेत, कशा संदर्भात आहे? योग्य कालमर्यादेत धनादेश प्रदानासाठी सादर करणे, हे तिथं उत्तर लिहित असताना ही कलम आलीच पाहिजेत. तर अशा प्रकारे मित्रांनो वसुली विभाग बँकेची दायित्व पुढे आपल्याला काय मार्गाने उद्भवते. नेहमीच्या पद्धतीने सर्वसाधारण कालमर्यादेत धनादेश सादर न झाल्यामुळे रकमेची वसूल झाली नाही, वगैरे वगैरे. आलं लक्षात? येते का लक्षात? येतो. आता पहा, एक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवेदनात बँकेच्या कर्तव्याचा निष्कर्षात्मक गोषवारा दिलेला आहे.
आपला बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा याच्या संदर्भात बँकांच्या काय धनादेशाच्या बाबतीत बँकांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे खटले चालत असतात. तर त्या संदर्भात एक न्याय निवाड्यामध्ये एक बँकेने काय एक निष्कर्षात्मक गोषवारा दिलेला आहे. पहा, वसुलीसाठी ग्राहकाने बँकेकडे सुपूर्द केलेल्या धनादेशाबाबत काय व कशी कृती त्या बँकेने करावी हे ग्राहकाने दिलेल्या आदेशावरून ठरते. बरोबर आहे ना? हा, वसुलीसाठी ग्राहकाने बँकेकडे सुपूर्द केलेल्या धनादेशाबाबत काय व कशी कृती त्या बँकेने करावी हे ग्राहकाने दिलेल्या आदेशावरून ठरते. आता धनादेश म्हणजे तुम्हाला माहिती आहे, धनादेश हा काय असतो? धनादेशामध्ये काय असते? अरे धनादेशामध्ये ऑर्डर असते, आदेश असतो. धनादेशाचा करता आदेश शेती बँकेला काय करतो? आदेश देतो काय की या धनादेशाचे पैसे रोख द्यावेत किंवा संबंधित खात्यामध्ये जमा करावेत, असा कोणताही आदेश दिलेला नसेल तर पहा काय खात्यात जमा करावेत किंवा रोख द्यावेत असा कोणताही आदेश दिलेला नसेल तर तेथे जेथे ती बँक व्यवसाय करत असेल तेथील प्रथा आणि सर्वसामान्य संकेत लक्षात घेऊन बँकेने योग्य कृती करावी अशी अपेक्षा असते. बरोबर आहे ना? हा, असा कोणताच आदेश नसेल तर सर्वसामान्य प्रथा, बरोबर आहे ना, म्हणजे रोजच्या व्यवहाराप्रमाणे किंवा सर्वसामान्य संकेत असतील त्याप्रमाणे बँकेने तशी ती कृती करावी अशी अपेक्षा असते. समजलं का कधी? तसं नाही रे बाळानो. अरे त्या ठिकाणी धनादेशाचा करता काय करतो? हा, बँकेला आदेश देतो, काय देतो की या धनादेशाचे पैसे खात्यावर जमा करावेत किंवा त्याला रोख द्यावे. असं काय नसेल तर, बरोबर आहे ना, म्हणजे कुठलंच पृष्ठांकन नसेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं? उठ काय सांगतं की असा कोणताही आदेश दिलेला नसेल तर जेथे ती बँक व्यवसाय करत असेल तेथील प्रथा, बरोबर, तिथे काय प्रथा आहे त्या प्रथेनुसार किंवा त्या ठिकाणी जे काही सर्वसामान्य संकेत आहेत ते लक्षात घेऊन बँकेने योग्य कृती करावी. तर अशा प्रकारे मित्रांनो हा काय आहे, सर्वोच्च न्यायालय न्याय निवाडा करीत असताना एक निष्कर्षणात्मक गोषवारा दिलेला आहे. त्याच्यानुसार आपण याची चर्चा केलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो कोणता आहे? अवहेराची सूचना. हा, नोटीस ऑफ डिसऑनर. नोटीस ऑफ अ डिसऑनर. 3 मिनिटं झाले, वेळ संपत आलेली, आपण थांबूया.